कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। नमः श्रीशङ्करानन्द गुरुपादाम्बुजन्मने सविलासमहामोह ग्राहग्रासैककर्मणे। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आपला पंचकोश विवेक सुरू आहे. आपण 5 पैकी पहिल्या 4 कोशांचा विचार केला होता. आज आता 5वा जो आहे म्हणजे सगळ्यात सूक्ष्म कोश जो आहे, ज्याला आनंदमय कोश असं म्हणतात, त्याचा विचार पाहूया. आता हा आनंदमय कोश जो आहे तर त्याचं स्वरूप जे आहे ते जेव्हा अंतःकरण वृत्ती आनंदात हरवते कुठच्याही निमित्ताने, तर त्याला आनंदमय कोश म्हणतात. मग आता अशी कधी कधी हरवते ती. एक म्हणजे गाढ झोपेत. गाढ झोपेत सगळी इंद्रिय, संपूर्ण वृत्ती, अंतःकरण सगळंच आपल्या स्वरूपात लीन झालेलं असतं, आत्मस्वरूप सगळं झालेलं असतं. तर त्यामुळे तिथे शुद्ध आनंदाचा अनुभव असतो, त्याला आनंदमय कोश म्हणतात. याच्याशिवाय कधी लीन होते आता ती, तर विषयांच्या भोगाच्या वेळेस अंतःकरण वृत्ती लीन होते. विषयांच्या भोगाच्या वेळेस म्हणजे कसं आहे की जेव्हा एखादा विषय आपल्याला दिसतो म्हणूया, स्मरण होतं म्हणूया, त्यावेळी त्याला प्रिय म्हणतात. जेव्हा आपल्या आटोक्यात येतो तो, तर त्यावेळेस त्याला मोद म्हणतात. आणि ज्यावेळी त्याचा आपण प्रत्यक्ष भोग घेतो तेव्हा त्याला प्रमोद म्हणतात. मग ह्या प्रमोदाच्या वेळेस अंतःकरण वृत्ती म्हणजे प्रत्यक्ष भोगाच्या वेळेस अंतःकरण वृत्ती क्षणभर आत्मस्वरूपात विलीन होते. इथे चिदाभासात विलीन होते असं म्हटलंय. पण चिदाभासाला संपूर्ण जे आपण विचार केला तर बिंबाचे गुण जसे प्रतिबिंबात उतरतात तसे आत्म्याचे गुण जे आहेत तर ते चिदाभासात आलेलेच आहेत. म्हणजे सच्चित आनंद रूपच आहे तो. त्यामुळे चिदाभासात लीन झाली म्हणणं काय किंवा आत्मस्वरूपात लीन झाली काय, ती आनंद रूपात लीन होते एवढं नक्की आहे. आता इथली प्रक्रिया ज्याला म्हणतात तर ती बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे, पण क्वचित कोणाला माहिती नसली तर ती सांगणं काम आहे. आपल्याला एखादा विषय हवा असतो म्हणजे मग आपण त्याचं थोडं चिंतन करतो. त्या चिंतनाच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती चंचल होते. आणि आपल्याला माहिती आहे की चंचल पाण्यात जसं काठावरच्या झाडांचं वगैरे प्रतिबिंब पडत नाही नीट, म्हणजे प्रतिबिंब पडतं पण ते हलणारं असतं, ते कळत नाही, स्वच्छ दिसत नाही. त्याप्रमाणे चंचल वृत्ती आपल्या आत्माच्या स्वरूपाची म्हणूया, आत्मानंदाची म्हणूया, चिद्रूपाची म्हणूया, त्याची आपल्याला जाणीव होत नाही. त्याच्यासाठी अंतःकरण वृत्ती पूर्ण शांत व्हायला लागते. आणखीन ज्या वेळी आपल्याला तो विषय जो असतो तो मिळतो तेव्हा बरं वाटतं, प्रश्नच नाही. अंतःकरण वृत्ती शांत व्हायला लागलेली असते आणि प्रत्यक्ष त्यावेळेस, प्रत्यक्ष त्याच्या भोगाच्या वेळेस ती अगदी क्षणमात्र पूर्णपणे लीन होऊन जाते. प्रमोद ज्याला म्हणतात, लीन होते. तर त्यामुळे त्या क्षणी त्या शांत याच्यात आनंदाचा अनुभव येतो त्या वृत्तीला, ज्याला आनंदमय कोश असं म्हणतात. म्हणजे विषयांच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती तिथे शांत होते. आपण जर का विषयांच्या शिवाय अशा पद्धतीने अंतःकरण वृत्तीला शांत करू शकलो, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळ्यांचे व्यापार थांबवू शकलो, त्यांचा लय करू शकलो, तर त्याला आपण समाधी म्हणतो. आणि ते प्रत्यक्ष आनंदरूप होणं असतं, प्रत्यक्ष ब्रह्मरूप होणं असतं. जेव्हा आपण ते मी आहे अशा पद्धतीने विचार करतो, त्या आनंदाचा आपण विचार करतो जेव्हा,
त्या सच्चिद आनंद रूपाचा असा विचार करतो, त्याच्या कुठल्याही गुण नाही त्यांना म्हणतायत, पण त्याच्या स्वरूपाच्या कुठल्याही भागाचा जरी आपण विचार केला तरी आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. आता ह्याला वास्तविक पाहिलं तर ब्रह्माला भाग नाहीये, हे इमॅजिनरी भाग आहेत. आणि ते सुद्धा आपल्याला कायम गोष्टी नसतातच म्हणा, दुःख असतं, हा सगळा जो अनुभव आहे, तर ब्रह्म तसं नाहीये हे सांगण्यासाठी त्याला सच्चित आनंद असं म्हटलेलं आहे. अज्ञानाचा अनुभव असतो आपल्याला, हे अनुभव त्या ब्रह्माच्या ठिकाणी नाहीये हे सांगण्यासाठी तिथे सच्चिदानंद असं म्हटलेलं आहे. ह्या आनंदाचा ध्यानाच्या एका प्रक्रियेत फार छान उपयोग केलेला आहे. एकनाथ महाराजांनी भागवतात, त्यांच्या एकनाथी भागवत ज्याला आपण म्हणतो, 11व्या स्कंधावरची त्यांची टीका, तर त्याच्यात हे खूप छान मांडलेलं आहे. म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्या ह्याच्याप्रमाणे मूर्ती सुंदर हास्य असलेली, अशी स्मित हास्य असलेली असते नेहमी देवाची मूर्ती, तसबीर काय असेल ते, त्याचा विचार आपण करायला लागायचा, ती समोर ठेवायची. आणखीन त्या मूर्तीच्या किंवा आपल्या मनात सुद्धा काय म्हणूया आपण, मानस पूजेत वगैरे जशी आपण आवाहन करतो, आणखीन समोर आपल्या दृष्टीसमोर येऊ शकते ती, तशा पद्धतीने आणायची ती आणि तिच्या पायांपासून सुरुवात करायची. पावलं तर आपल्याला माहिती आहे की ती आनंदाचं ठिकाण आहे, प्रत्यक्ष आधार आहे. तिथपासून आपण सुरुवात करायची, आणखीन हळूहळू हळूहळू चेहऱ्यापर्यंत जायचं. त्या देवाचा किती सुंदर आहे सगळ्या पद्धतीने, म्हणजे ह्याला धारणा म्हणतात. थोडक्यात देवाचा आपण विचार करतोय, त्याच्या एक एक अवयवाचा विचार करतोय, त्याच्या गुणांचा विचार करतोय, धारणा म्हणतात याला. आणि असं करत मुखापर्यंत गेल्यानंतर स्मितहास्य आहे तिथे ओठांवरती, त्या ओठांवरती आपण लक्ष केंद्रित करायचं, त्या ओठातल्या नंतर हास्यावरती लक्ष केंद्रित करायचं, ओठ सुद्धा बाजूला करायचे आणि हास्यावरती, हा म्हणजे आपण प्रत्यक्ष आलंबनाच्या माध्यमातनं आपण जे दिसत नाही त्याच्याकडे गेलेलो आहोत. हास्यावरती आपलं लक्ष केंद्रित करायचं आणि हास्यातनं त्या आनंद रूपावरती केंद्रित करायचं. तिथे आपला आनंदमय कोश पण येतो, आणखीन आपण आनंद रूप होऊ शकतो. ध्यानाची एक प्रक्रिया म्हणून ही सांगितलेली आहे. सगुणाच्या आधाराने निर्गुणापर्यंत आपण तिथे पोहोचू शकतो आणि आनंददायक आहे ती. त्यामुळे ती आता इथे सांगितली, आपण आनंदमय कोशाचा विचार करतोय ना, तर त्या पद्धतीने आपण एकदा आपल्याला वाटतं की केवळ झोपेत आनंदमय कोश आहे, तसं नाहीये. आनंदाच्या प्रत्येक क्षणी, कुठच्याही क्षणी आपण आनंदमय कोशात असतो. स्वप्नात सुद्धा जर का आपल्याला असा अनुभव आला, म्हणजे विषयांच्या भोगाचा अनुभव आला म्हणा, तर त्या आनंदाच्या क्षणी आपण आनंदमय कोशातच असतो. जागृतीत काय, स्वप्नात काय, कुठच्याही पद्धतीने. म्हणून अशा पद्धतीने जागृती आणखी सुषुप्ती वगैरे मध्ये येणाऱ्या आनंदाच्या अनुभवाला आनंद रूप होण्याच्या एक प्रकारे त्याला आनंदमय कोश म्हणतात. पण आनंदाचा अनुभव असला तरी इथे आनंद घेणारा तिथे शिल्लक आहे. बरोबर आहे. झोपेत जरी मला ते कळत नसलं तरी जागा झाल्यानंतर कळतं की नाही की मी त्यावेळेस पूर्णपणे आनंदात होते. म्हणजे तिथे आनंदाचा संस्कार घेणारी कोणीतरी एक बुद्धिवृत्ती जागी आहे, सूक्ष्म बुद्धिवृत्ती जागी आहे. आणि मुख्य म्हणजे त्याच्यातून बाहेर आल्यानंतर त्या झोपेतनं माझे पहिले जे जगत सत्यत्वाचे संस्कार आहेत ते जसेच्या तसे माझ्या मानगुटीवर बसतात. म्हणजे त्या गंगेच्या बद्दल सांगितलं जातं ना की गंगेत स्नान केल्यानंतर सगळी पापं जातात, बरोबर आहे. तर त्याच्यावरती कुठल्या तरी संतांनी सांगितलं होतं की अगदी खरं आहे, ती पापं गंगेच्या पाण्यात वाहून जाण्याच्या, नाहीशी होण्याच्या भीतीने काठावरती थांबतात. गंगेत गेल्यानंतर आपण शुद्ध होतो, काठावर परत आल्यानंतर ती आपली पापं आपल्या डोक्यावरती बसतात पुन्हा. तसं ह्या झोपेतल्याचं असतं की त्या झोपेच्या क्षणी जरी आपण आनंदरूप झालेलो असलो, आनंदमय कोशात असलो, परब्रह्माशी आपण जरी त्यावेळेस विलीन झालेलो असलो,
तरी देखील जागृतीत आल्याबरोबर आपले सगळे संस्कार जे आहेत, सगळं जे आपलं जगत सत्यत्वाचं सगळे जे भ्रम आहेत, सगळ्या वासना आहेत, त्या आपल्या डोक्यावरती बसतात. आणि म्हणून झोपेतल्या आनंदाला ब्रह्मसुख असं प्रत्यक्ष नाही म्हणता येत. तो निद्रानंदच आहे. निद्रेच्या म्हणजे अज्ञानाच्या दोषांनी झाकला गेलेला तिथला आनंद आहे. ब्रह्मरूपता जी आहे, त्यावेळेस आपण जरी ब्रह्मरूप झालेलो असलो तरी ती अवस्था अज्ञानाने झाकलेली आहे. आणि म्हणून त्यावेळी आपल्याला ज्ञान झालं असं होत नाही, जरी आपण तिथे विलीन झालो तरी. कारण ही शंका येणं स्वाभाविक आहे, येऊ शकते अगदी, की जर का आपण ब्रह्मरूप होत असलो तर मग आपल्याला ब्रह्मानंदाचा आणखीन वेगळा हा कशाला करायला पाहिजे. त्याला कारण हे आहे की झोपेचा आनंद जो आहे तर तो क्षणभर आहे. विषयांचा आनंद जो आहे तो क्षणभर आहे, कायम टिकणारा नाहीये. झोपेचा आनंद झाला, जाग झाल्याबरोबर पुन्हा तो गेला. म्हणजे जे अशाश्वत आहे, जे टिकणार नाही, ज्याचा मी वेगळेपणाने अनुभव घेऊ शकते, जो मला येतो, तो मी असणं शक्य नाहीये. म्हणून आनंदमय कोश जो आहे, हा कोश देखील अचेतनच आहे, मिथ्या आहे, नाशिवंत आहे. त्यामुळे तो मी नाहीये हे नक्की आहे. तो अनात्म आहे, मी आत्मा आहे. तो अचेतन आहे, मी चेतन आहे. मी म्हणजे परब्रह्म. मी म्हणजे मी या देहाला म्हणत नाहीये, या जीवाला सुद्धा म्हणत नाहीये. ब्रह्म जे आहे तर ते चैतन्य रूप आहे, चित रूप आहे आणि आनंद रूप आहे. आणखीन आनंदमय कोश हा मला कळतो. आणि मला जर का तो कळत असला ह्या पद्धतीने तर तो मी असणं शक्य नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की स्थूल देहापासून ते अगदी सगळ्यात सूक्ष्म जो कोश आहे, जो अज्ञान रूपी कोश आहे, मूळ अज्ञान आहे ते, त्या अज्ञान रूपापर्यंत, आनंद रूपापर्यंत काहीच आत्मतत्व नाहीये. मग वेगळा आत्मस्वरूप आहे कुठे, ते कसं काय ओळखायचं. जे जे मला कळताय ते ते जर का आत्मा नाही असं म्हणताय, तर मग मी आत्मा कसा काय ओळखायचा, ह्याला काय करायचं. हे अगदी खरं आहे. त्याला हा विचार करायला लागतो की हे जे सगळे अनुभव आहेत हे कोणाला येतात. हे मला येतात असं मी म्हणते, जीवाला येतात. पण जीवाला जे येतात ते कोणाच्या मुळे येतात, कोणाच्या प्रकाशात येतात, हा मुद्दा इथे. प्रकाशात येतात, प्रकाशन होतं त्या सगळ्या अनुभवांचं. प्रकाशन होणं म्हणजे ज्ञान होणं. जसं दिव्याच्या प्रकाशात आपल्याला पदार्थांचं ज्ञान होतं, तसं आत्म्याच्या प्रकाशात आपल्याला ह्या सगळ्या कोशांचं ज्ञान, आपल्याला जगातल्या सगळ्या वस्तूंचं ज्ञान होतं. आणि असं असल्यामुळे ते जे त्याच्या मागे, ज्याच्या सत्तेवरती असं आपण म्हणतो, ज्याच्या प्रकाशात असं म्हणतो, ज्याच्या ज्ञान प्रकाशात आपल्याला हे सगळे कोश कळतात, तो तिथे आहे. आणि तो खरा आत्मा आहे, तो मी आहे. हा विचार तिथे पक्का आपल्याला लक्ष घ्यायचा. की अनुभव आणखीन अनुभव घेणारा हे नेहमी वेगळे असतात. आता याच फक्त तो जो आहे तर तो कसा काय जाणायचा. यन मनसान म्हणते येनाहुर मनोमतम तदेव ब्रह्मत्वम विद्धी न इदम येत इदम उपासते. म्हणजे ज्याची उपासना करतोय आपण ते ब्रह्म नाहीये, तर ते ज्याच्या सत्तेवरती, ज्याच्या अस्तित्वामुळे जाणलं जातं ते ब्रह्म आहे. ब्रह्म आहे म्हणून आपल्याला जग दिसत आहे. आपण रज्जू सर्पाचा विचार केला होता की रज्जू आहे म्हणून त्याच्यावरती भ्रम होतोय. तसा ब्रह्म आहे, आत्मा आहे म्हणून मला ह्या सगळ्या कोशांचा भ्रम झालेला आहे. म्हणजे त्या अधिष्ठानावरती लक्ष जर का आपण केंद्रित केलं तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. कुठच्याही अनुभवातनं, कुठच्याही ज्ञानातनं आपला विचार जो आहे तर तो त्याच्या मागे असलेल्या सच्चित आनंद स्वरूपाचा आहे. कधी सत्चा आपण विचार करू शकतो, विशेषतः अचेतनाच्या बाबतीत. जेव्हा ज्ञान होतं तेव्हा प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदत, ह्या पद्धतीने म्हणजे प्रत्येक बोधामागे तो अमृतरूप आत्मा आहे असा जर का आपण विचार केला, मला होणाऱ्या प्रत्येक बोधामागे कोणाच्या प्रकाशात होत आहे, तर आत्मतत्वाच्या प्रकाशात मला हे ज्ञान होत आहे.
मग त्या आत्मतत्वाला मी कशी जाणणार आहे? त्याला जाणायला दुसरं आत्मतत्व नसतं, ते स्वयंप्रकाश आहे. म्हणजे दिव्याच्या प्रकाशात आपल्याला बाकीच्या पदार्थांचं ज्ञान होतं, पण दिवा जाणण्यासाठी, पेटलेला दिवा म्हणूया इथे अर्थातच, दिवा जाणण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज नसते. तसं आत्मतत्व जाणण्यासाठी दुसऱ्या कसलीही गरज नसते. त्याचं ते जाणता येतं. त्याचं ते जाणता येतं म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊन ते जाणता येतं. त्याला वेगळेपणाने जाणता येत नाही. कारण जे जे वेगळेपणाने जाणता येतं ते आत्मतत्व नाहीये. एकमेव अद्वितीय असा जो पदार्थ आहे त्याला कसं काय जाणणार? कोण जाणणार? आहे कोण जाणायला तिथे? वेगळं काही आहे का त्याच्याशिवाय? जिथे द्वैत असतं तिथेच जाणता येतं. म्हणून समर्थ सांगतात की जाणीवती तुकी माया, माईक जाळे विलया. म्हणून त्या मायेचा जो अंत आहे त्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. आणि त्या मायेचा जर का अंत झाला म्हणजे बाद झाला म्हणूया, किंवा प्रत्यक्ष समाधीत आपण तिच्या पलीकडे गेलो, आत्मस्वरूपाशी एकरूप झालो, तरच आपल्याला तो अनुभव येऊ शकतो. याचा अर्थ असा आहे की कुठच्याही इंद्रियांनी तो अनुभव येतो. स्वयंप्रकाश ज्याला म्हणतात त्याचं ते जाणवतं. विवृणुते तनुम स्वाम म्हणून कठोपनिषदात म्हटलंय की जेव्हा असं होतं तेव्हा त्याचं ते प्रकट होतं म्हणजे आपण तद्रूप होतो आणि ज्ञान होतं. प्रकट होतं म्हणजे समोर येत नाही. हा आपल्याला नेहमीचा भ्रम आहे. म्हणजे प्रकाश दिसला म्हणा, किंवा काही ऐकू आलं म्हणा, किंवा रूप एखादं समोर आलं देवाचं, आपल्या उपास्य दैवतेचं वगैरे कोणाचंही, तर आपल्याला काय वाटतं की हा, मला आता तो अनुभव आला. पण तो अनुभव तो नाहीये, कारण तो मला आलेला असतो. आणि मला जेव्हा अनुभव येतो तेव्हा तो वेगळेपणाने येतो. आणि जिथे वेगळेपणा आहे, जिथे द्वैत आहे, तिथे ते नाही. त्याच्या मागचं तत्व नेहमी विचारात घ्यायचं. वास्तविक ब्रह्म उघड आहे. माऊली ह्याच्यात म्हणतात की वाया नाम हे लुगडे, एरवी हे सूतची उघडे. आपण ह्याला जग म्हणतो, ह्याला आपण ज्ञान म्हणतो, हे सगळं जे आहे हे प्रत्यक्ष ब्रह्मच आहे. ज्या अर्थी जग दिसत आहे त्या अर्थी तिथे मागे ब्रह्म आहे. ज्या अर्थी मला ज्ञान होत आहे त्या अर्थी तिथे ब्रह्म आहे. ज्या अर्थी आनंद होतोय त्या अर्थी ब्रह्म आहे. ब्रह्म प्रकट आहे, पण ते आपल्याला कळत, कारण आपण त्याच्यावरती झाकण टाकलेलं आहे, अज्ञानाचं झाकण टाकलेलं आहे. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितम मुखम तत्वम पुषण अपावृणो सत्य धर्माय दृष्टये म्हणून ईशावास्य म्हणतो की अशा चकचकणाऱ्या म्हणजे अट्रॅक्टिव्ह अशा ह्या सगळ्या जगांनी, अशा विषयांनी ते ब्रह्मतत्व झाकलं गेलंय. ते तू बाजूला कर म्हणजे मला ज्ञान होईल, सत्य जे आहे ते मला कळेल. म्हणून आपला जो साधनेत आहे ह्या आनंदमय कोशाच्या किंवा ह्या सच्चित आपण एक एक विचार करत चाललेलो आहोत, ह्या सगळ्यांच्या आधाराने आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे जे स्वयंप्रकाश आहे. परत स्वयंप्रकाश पर्यंत आपण पोचतो. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप. ते जे आत्मरूप आहे ते स्वसंवेद्य आहे. याचा अर्थ कुठल्याही प्रमाणाने त्याचं ज्ञान होतं. लौकिक जी जी कुठचीही गोष्टी आहेत त्या कशानेही त्याचं ज्ञान होत नाही. कशाने आपल्याला ज्ञान होतं? प्रत्यक्ष प्रमाण आहे. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. त्या ज्ञानेंद्रियांनी जे ज्ञान होतं ते प्रत्यक्ष प्रमाणाने होतं असं आपण म्हणतो. ब्रह्माचं ज्ञान अशा पद्धतीने होऊ शकत. आता मी म्हटलं की प्रत्येक बोध होताना मागे तो बोद्धा असतो, म्हणजे त्याच्या सत्तेवर होतं, पण ते प्रत्यक्ष आपल्याला दिसत नाही. आपण हे विचाराने त्याच्यापर्यंत जाऊ शकतो, पण प्रत्यक्ष ते दिसत नाही. म्हणून जे जे दिसतं ते ते ब्रह्म नाहीये हा निश्चय करायला लागतो आपल्याला. अनुमान प्रमाणे आपल्याला माहितीये की अनुमान म्हणजे नेहमीचा जो आहे तर्क, की याच्यासारखं ते ज्या अर्थी डोंगरावरती ते उपमान प्रमाण, ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी अग्नी आहे, अशा पद्धतीने आपण जातो. ब्रह्माच्या बाबतीत काय अनुमान करणार? पुढे एक अनुमान त्यांनी दिलेलं आहे, पण ते अनुमान पूर्णपणे वेगळं आहे. नंतर आपण त्याचा विचार करूया.
पण अनुमान प्रमाणाने ब्रह्माला जाणता येत नाही. शब्द प्रमाण त्यातल्या त्यात ते उपयोगी आहे, कारण मोटके गुरुमुखे उदय जत दिसे. गुरुमुखातनं आलेल्या शब्दांनी आपण विचाराने त्याचं ज्ञान करून घेऊ शकतो, म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊ शकतो. पण तोपर्यंत आपण त्याच्याशी एकरूप होऊन घेऊ शकतच नाही. जोपर्यंत विचार आपण करत नाही तोपर्यंत शब्द केवळ ऐकून आपल्याला उपयोग नाही होत. समर्थ जे म्हणतात की महावाक्य सार उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधक. महावाक्य कितीही जरी भला उपदेश असला तरी जप करून त्याचा उपयोग होत नाही. त्या बाबतीत विचार करायला लागतो. जप करून होत असतं तर सोपं होतं. सोहम 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 करत बसले असते, झालं काम माझं, असं होत नाही. मी कोण, ते कोण, सगळा हा विचार करायला लागतो आपल्याला तत्वमसी म्हटल्यानंतर. आणि हा विचार केल्याशिवाय आपल्याला ते ज्ञान होत नाही. पण म्हणजे त्यातल्या त्यात शब्द प्रमाण आपल्याला उपयोगी पडतं, पण प्रत्यक्ष शब्दाने ज्ञान होत नाही. शब्दाशिवाय होत नाही, पण शब्दाने होत नाही. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान याच्यासारखा जे असेल तो. जंगलात जायचं आहे, लांडगे आहेत जंगलात, कधी पाहिला नाही लांडगा, कसा असतो विचारलं. एखादा मोठा कुत्रा असतो ना तसा असतो, पण शेपटी वाकडी नसते, झुपकेदार असते. जंगलात गेल्यावर पाहिला तसा एक प्राणी, अरे हा लांडगा. म्हणजे मला लांडग्याचं ज्ञान कसं झालं, तर कंपॅरिझनने झालं. मला जी उपमा दिली होती कुत्र्याची, तर त्याच्या अनुसरून मला कळलं की ज्या अर्थी असा असा हा दिसतोय त्या अर्थी हा लांडगा असला पाहिजे. हे मला ज्ञान होऊ शकलं. असं ब्रह्माचं ज्ञान होत, कारण त्याच्यासारखं दुसरं काहीच नाहीये आणि ते दिसतही नाही. अर्थापत्ती प्रमाण आहे 5वं. अर्थापत्ती म्हणजे आपल्याला कार्य दिसतं, कारण माहीत नसतं, पण त्या कार्यावरनं कारणाचा आपल्याला अंदाज बांधता येतो. सगळे जे शोध आहेत ते अर्थापत्ती प्रमाणावरती लागतात. कार्य दिसत आहे. उदाहरणार्थ न्यूटनचा प्रसिद्ध जो सफरचंद पडलं, कार्य दिसतं, खाली पडलं. खालीच का पडलं विचार केला, करता करता गुरुत्वाकर्षणापर्यंत पोहोचलं. ह्या प्रमाणाला अर्थापत्ती प्रमाण म्हणतात. 6वं ते अनुपलब्धी प्रमाण. अनुपलब्धी म्हणजे आत्ता इथे मला माझे दुसरे ग्रंथ दिसत नाहीत, फक्त पंचदशी दिसत, म्हणजे त्या ग्रंथ आता इथे उपलब्ध नाहीये. त्याला अनुपलब्धी म्हणतात. ब्रह्म नाहीये अशी जागाच नाहीये. आणखीन अनुपलब्धी प्रमाणाला काय, कुठच्याच प्रमाणाला ते विषय होऊ शकत नाही. हे मला डोळ्यांनी कळता इथे नाहीये म्हणून, स्पर्शाने कळेल इथे नाहीये म्हणून, तसं ब्रह्म आपल्याला कळणार नाहीये, म्हणून त्याचाही आपल्याला उपयोग होत नाही. चेष्टा म्हणू नये, खुणेनी आपण सांगतो असं. म्हणजे काय, छान. हल्ली व्ही करतात म्हणजे विजय. म्हणजे ह्या खुणा ज्या आहेत, ह्या खुणा ज्या आहेत त्या खुणांच्या आधाराने आपल्याला काय म्हणायचं आहे ते कळू शकतं. ब्रह्माच्या बाबतीत असं काय करता येणार, काही नाही. चेष्टा झाली की शक्य म्हणून आहे. शक्य म्हणजे तिथे अंशांशी भाव असतात. जर का माझ्यापाशी 100 रुपये असले तर 1 रुपया माझ्याजवळ असणं शक्य आहे. 100चा 1 हा अंश आहे, म्हणून तिथे शक्यता येते. तसं ब्रह्माच्या बाबतीत काय असणार आहे, ब्रह्माला अंश नाहीच आहे. ब्रह्म अखंड एकरस आहे, सगळीकडे व्यापून आहे, म्हणून त्याला तेही प्रमाण लागू नाहीये. आणि 9वं जे प्रमाण आहे ते ऐतिह्य असं म्हणतात त्याला. ऐतिह्य म्हणजे असं असं ऐकलं होतं. आमच्या इकडे जवळ एक मोठं वडाचं झाड आहे, त्याच्यावरती ब्रह्मराक्षस राहतो असं म्हणतात. खालती तिथे दिवा वगैरे लावलेला असतो. आणखीन मी म्हटलं हे कशावरनं, नाही पाहिलं होतं ना मागे त्याच्यावरनं. म्हणजे कोणीतरी काहीतरी पाहिलेलं असतं, कधी भास असतो, कधी पाहिलेलं असतं, काय असेल ते, आणि त्याच्यावरनं सांगतात की इथे असं असं आहे. ब्रह्मराक्षसच असेल असंही नाही, देव असेल, पण असं असं आहे असं सांगितलं जातं. याला ऐतिह्य प्रमाण म्हणतात. ब्रह्माच्या बाबतीत असं काहीही शक्य नाहीये, कारण ब्रह्म ज्यांनी अनुभवलं
त्यांना ते होऊन अनुभवलेलं असल्यामुळे ते कसं आहे हे त्यांना सांगता येत. असं असं आहे असं म्हणून ते ओळखू येत नाही. म्हणून कुठच्याही प्रमाणाचा विषय ब्रह्म हे होऊ शकत नाही. त्याला स्वसंवेद्य म्हणतात. त्याचं ते प्रकट असतं. स्वसंवेद्य आहे. बोटाने दाखवता येत नाही, वेगळेपणाने जाणता येत नाही. त्याचं ते आहे. याला स्वसंवेद्य म्हणतात. आणि हे जे आहे असं ब्रह्म असल्यामुळे ते विचाराच्या शिवाय काहीही जाणता येत. त्याचे जे हे सच्चिदानंद जे म्हटलेले आहे तर ते त्याचं स्वरूपतःच गुण म्हणूया किंवा ते त्याचं स्वरूप आहे. साखरेचं उदाहरण दिलेलं आहे ह्याच्यात. कुठे विवेक सिंधू म्हणून ग्रंथ आहे की चौकोन, गोड आणि पांढरं म्हणजे साखर, किंवा सूर्य गोल आहे, प्रकाशमान आहे, उष्ण आहे. यातलं कुठलंही वेगळं करता येत नाही. सगळे ते त्याचे अंगभूत आहे. केवळ उष्णता म्हणजे सूर्य नाहीये, केवळ प्रकाश म्हणजे सूर्य नाहीये, केवळ गोल आकार म्हणजे सूर्य नाहीये. ते सगळे मिळून सूर्य आहे. तसं सच्चिद आनंद रूप ब्रह्म आहे. ते असं आहे म्हणजे सत आहे पण चित नाही असं नाहीये. तर ते अतूट आहे. तेच ते आहे. म्हणून हा जो आत्मा आहे हा स्वयंप्रकाश आत्मा सृष्टीच्या आधीपासून आहे आणि सृष्टी गेली तरी तो असणार आहे. तो कायम आहेच. आणि त्याच्या प्रकाशात सगळ्याचं प्रकाशन होतं. सूर्याच्या प्रकाशात आपल्याला हे सगळं दिसतं. ह्याच्यात बृहदारण्यकात छान संवाद आहे जनक आणखीन याज्ञवल्क्य यांच्यात. तिथे प्रश्न विचारलाय की दिवसा कोणाच्या प्रकाशात दिसतं? सूर्याच्या दिसतं. रात्री कोणाच्या दिसतं? चंद्राच्या दिसतं. सूर्य नाही, चंद्र नाही, दिव्याच्या प्रकाशात दिसतं. दिवा पण नाहीये, आता कोणाच्या प्रकाशात दिसणार आहे? तिथे जे उत्तर आहे त्याच्यात स्वयंप्रकाशत्व थोडासा आपल्याला कळतं. ते जे उत्तर आहे ते शब्दाच्या ध्वनीच्या प्रकाशात दिसतं. म्हणजे काय आहे की समजा लहान मुलं आहे घरात, आणखीन अचानक दिवे गेले, इन्व्हर्टर वगैरे नव्हता, अचानक दिवे गेले, पूर्ण अंधार झाला, मूल रडायला लागलं, आईला कळलं ते कुठे आहे ते. म्हणजे शब्दाच्या प्रकाशात तिला त्याच्या अस्तित्वाचं आणखी कुठे आहे ह्याचं ज्ञान झालं. ती तिथपर्यंत जाऊ शकली. ह्याचा इथे अर्थ असा होतो की शब्दाच्या प्रकाशात प्रकाशाचा अर्थ एकदम बदलतो. इथे ज्ञान जे आहे तर ते प्रकाशरूप आहे. आणि त्या ब्रह्माच्या म्हणजे शब्द देखील आपल्याला ब्रह्माच्या प्रकाशात कळतो. म्हणजे सगळ्याला प्रकाशित करणारा जो आहे तर तो चेतनात्मा आहे. सगळ्यांना चैतन्य देणारा, चित, आनंदरूप, सत, अस्तित्व देणारा असा जो आहे हा आत्मा आहे. आणखीन तो स्वयंप्रकाश आहे. तो सगळ्या ज्ञानाचा आणि अज्ञानाचाही प्रकाशक तोच आहे. म्हणजे मला कळलं नाही हे कोणाला कळलं? कळलं नाही हे तर मला कळलंय की नाही. म्हणजे तिथे देखील त्याच्या मागे ज्ञान आहे. ह्या ज्ञानाचा प्रकाशक कोण आहे? अज्ञानाचा प्रकाशक कोण आहे? तो आत्माच आहे. जो ज्ञानरूप आहे तोच आहे. म्हणजे न कळण्याचंही ज्ञान आहे, कळण्याचंही ज्ञान आहे. तो आत्मतत्व आहे. तो स्वयंप्रकाश आहे. पण तरी आपल्याला त्याचा अंदाज देखील येतो. होणाऱ्या प्रत्येक बोधाच्या मागे तो आहे हे जर का आपण सतत लक्षात ठेवलं तर ते एक सुंदर साधन होतं. कुठचीही गोष्ट जेव्हा आपल्याला कळते तर त्यावेळेस ती आपल्याला त्या ज्ञानरूपामुळे कळते. अनेक शास्त्रज्ञ म्हणा किंवा जे अत्यंत श्रेष्ठ कवी आहेत ज्यांना स्फूर्ती रूपाने काव्य सुचतं तर ते सांगू शकतात की बऱ्याच जणांनी हे लिहिलंय
की हे मला कसं सुचलं मला माहित, हे अचानक आतनं स्फुरलेलं आहे, हे मी लिहिलेलं नाहीये. किंवा हा शोध मला कसा लागला, हा विचार कुठून आला हे मी सांगू शकत नाही, तो अचानक प्रकट झाला. म्हणजे जेव्हा चित्त शुद्ध आणखीन शांत असतं तर त्यावेळी असे विचार प्रकट होऊ शकतात. आणि हा सगळ्यांचा अनुभव आहे. अचानक एखादं आपल्याला ज्ञान होतं जे आपल्याला पहिल्यांदा नसतं. हे कशामुळे होतं? त्याच्या मागे जो ज्ञानरूप आत्मा आहे त्यामुळे हे होत असतं, हे लक्षात घ्यायचं. आणि अशाच पद्धतीने होणाऱ्या प्रत्येक ज्ञानाच्या मागे तो ज्ञानरूप आत्मा आहे, हे लक्षात घ्यायचं. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, वृत्ती स्फुरे जे अहर्निशी ते वस्तुगामी. प्रत्येकाच्या हृदयात मी आहे अशी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असते. ही जाणीव कुठून येते? ही जी सामान्य मीची जाणीव आहे, अस्तित्वाची जी जाणीव आहे, ती परमात्म वस्तूची जाणीव. म्हणजे आपल्याला सगळ्या बाजूने अशा पद्धतीने त्या परब्रह्माचा विचार करायला लागतो. म्हणजे आपल्याला अखंड त्याचा अनुभव आहे, पण अनुभव असून देखील अनुभव नाही असं आपल्याला वाटतं. यासाठी मग काय करायचं ते 21व्या श्लोकात दिलेले आहे. ते म्हणतात की व्यवहारात जे जे कळतं तर त्याच्याकडे जर का आपण दुर्लक्ष केलं तर जे शुद्ध कळणं उरतं, शुद्ध ज्ञान उरतं, त्याला ब्रह्म. म्हणजे याचा काय अर्थ आहे? व्यवहारात आपल्याला कळतात, अनेक गोष्टी कळतात. हा माझा एक चष्मा आहे, दुसरा माझे असे बरेच चष्मे पेरलेले असतात इकडे तिकडे, कारण मी विसरत असते. हा जो चष्मा आहे ह्याला काय काय आहे? अस्तित्व आहे. मला ह्याचं ज्ञान होत आहे, मला उपयोगी आहे, त्यामुळे मला हा प्रिय आहे. आता अस्ति भाती, भाती म्हणजे ज्ञान होतं, आणि प्रिय हे जे आहे हे ही वस्तू निर्माण झाल्यामुळे आहे. म्हणून ह्याला ईश्वरी सत्तेतलं किंवा ईश्वरी राज्यातलं असं म्हणतात. पण याच्या मागे काय आहे? सच्चित आनंद आहे, जे ब्रह्माचे आहेत. ब्रह्माच्या वरती अस्तिभाती प्रिय येत. आणि दुसरं काय आहे तर ह्याला नाम आहे आणि ह्याला रूप आहे. हे रूप आहे म्हणून मी ह्याला नाम चष्मा म्हणून म्हणू शकते. हे रूप आहे म्हणून हे मला उपयोगी आहे, प्रिय आहे. पण हे नाम आणखीन रूप बदलणारे आहे. अस्ति भाती प्रिय हे बदलत नाही, ते अखंड आहे. हा पदार्थ पूर्वी आणखीन दुसऱ्या स्वरूपात असेल पण असतो तो. अस्ति भाती प्रिय हे ईश्वरी सत्तेतले आहेत, ब्रह्माच्या अधिष्ठानावरचे आहेत, ते तसेच आहेत. पण नाम आणखीन रूप जी आहेत ती अखंड बदलत असते. ती नाशिवंत आहे, ती मायेच्या प्रांतातली आहे, तर त्यामुळे ती खरी नाहीये. मग आता ह्या आपल्याला कळतं ते नाम आणि रूप कळतं, हे लक्षात घ्यायचं. ह्या कळणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्या मागच्या कळण्यावरती आपण जर का लक्ष केंद्रित केलं, त्याचा अर्थ प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हे विनंती. नाम आणि रूप बाजूला सारायची आणि त्याच्या मागे असलेलं जे चिद रूप तत्व आहे, मला ज्ञान होत आहे त्याचं, ते चित्त आहे, याला अस्तित्व आहे, सत आहे, ह्या सगळ्यावरती जर का आपण लक्ष केंद्रित केलं आणि सगळीकडे अशा पद्धतीने आपण ब्रह्म पाहायला शिकलो तर त्याला ब्रह्मनिश्चय झाला असं म्हणतात. आणि ब्रह्मनिश्चय होणं हे महत्वाचं आहे. आकाशात सूर्य आहे, सूर्य आपल्याला दिसतो, दुपारचा नाही बघत पण सकाळचा संध्याकाळचा वगैरे आपल्याला दिसतो, छान अगदी आपल्याला कळतो. तो कळल्यानंतर जर का मी डोळे मिटले, सूर्याचं नामरूप घालवलं आणि त्याच्या ज्ञानाकडे पाहिलं, जे आपण तत्वविवेकात विचार केला होता तोच विचार इथे वेगळ्या शब्दात मांडलाय. तत्वविवेकात संवित सगळीकडे एक आहे हा विचार केला, आणि इथे अशा पद्धतीने त्या ज्ञेय पदार्थ जो आहे, नामरूपात्मक जो पदार्थ आहे, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आणखी त्याच्या मागे जे शुद्ध ज्ञान आहे, केवळ ज्ञान आहे, चिद रूप आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं. आणि ते तत्व मी आहे.
सच्चिद आनंद रूप जे आहे ते मी आहे, हे लक्षात घ्यायचं. अखंड जर का हे आपण करू शकलो, अखंड म्हणजे खरोखरी 24 तास अशक्य असतं, हे अगदी सत्य आहे. पण कधी नामाच्या माध्यमातनं, कधी विचाराच्या माध्यमातनं, वेगवेगळ्या प्रकारांनी जर का आपण हे करू शकलो, तर ब्रह्मनिश्चयाला वेळ लागत नाही. असं आपण म्हणू की आता मी जेव्हा एक्सरे डायग्नोस करून रिपोर्ट लिहित होते, तर त्यावेळेस मला नाम घेणं शक्य नव्हतं. अगदी खरं आहे. पण त्याच्या आधी जर का मी घेत असले, त्याच्यानंतर देखील जर का तो विचार असला की मला हे जे ज्ञान झालं ते कोणाच्या सत्तेवर झालं, तर माझा ब्रह्मनिश्चय चालू राहील, माझं अनुसंधान चालू राहील. आणि अनुसंधानाला सगळ्यात महत्व आहे. असं जर का आपण प्रत्येक ज्ञानाच्या बद्दल बघत गेलो, सगळे जर का ज्ञेय जे पदार्थ आहेत तर ते मिथ्या आहेत अशा पद्धतीने बघायला गेलो, ते आपण बाजूला सारायला लागलो, तर त्याला बाध करणं म्हणतात. आणि अखंड केलं तर बाधितानुवृत्ती असं म्हणतात. अनुवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा करणं, परत परत बाध करत जाणं, प्रत्येक क्षणाला बाध करत जाणं. आणि असं करता करता ते दृढ होत जात. हे जेव्हा दृढ होतं तेव्हा ती जीवनमुक्ती असते. जीवनमुक्ती त्याच्याहून वेगळी नाहीये. जगत सत्यत्व देह तादात्म्य हे जाऊन मी ब्रह्म आहे असा पूर्ण निश्चय होणं, याला जीवनमुक्ती म्हणतात. आणि ही पंचकोशांच्या साह्याने अशा पद्धतीने होऊ शकते. ही जी पद्धत सांगितलेली आहे ही पंचकोशांच्या अभ्यासाची आहे. पंचकोशांचा अभ्यास आपल्याला बैठकीच्या साधनांनीही करता येतो उत्तम अगदी. त्यांच्या निरासाचा, जो आपण इतका वेळ निरासाचा विचार केला पाची कोशांचा, की अचेतन आहे, कायम टिकणारे नाहीये, मला ज्ञान होतं म्हणजे ते मी असणं शक्य नाही वगैरे पद्धतीने आपण विचार केला त्यांचा. हे सगळे विचार आपण बैठकीच्या साधनाला वापरून ते कोश बाजूला करत जाऊ शकतो, ते सोलून काढू शकतो, दूर करू शकतो. आणि व्यवहारात आपण ह्या पद्धतीने विचार करू शकतो. समोरच्या माणसाचा आपण कोश बाजूला करू शकतो, त्याच्यातलं आत्मतत्वाचा विचार करू शकतो. आणि मग आपल्यावरती त्याच्या बोलण्याचा स्तुती असो नाही तर निंदा असो परिणाम होईन असा होतो. काही असून दे, मग आपल्यावरती परिणाम होईन असा होतो, कारण आपली नजर त्याच्या आत्मतत्वावरती असते. ही नजर ठेवणं हे फार महत्व आहे. बैठकीच्या पंचकोशाच्या निराशाच्या वेळेस शून्याचा अनुभव येऊ शकतो, पण अनुभव घेणारा तिथे आहे हे जर का आपण लक्षात घेतलं तर आपण शून्यातनं पलीकडे जातो. आणि जो अनुभव घेणारा आहे तो मी आहे, ज्याच्यामुळे अनुभव आला, ज्याच्या सत्तेवरती अनुभव आला ते ब्रह्मतत्व मी आहे, अशा पद्धतीने सोहमवरती आरोप होऊ शकतो. पंचकोश ज्याच्या सत्तेवरती मला भासतात ते तत्व मी आहे, अशा पद्धतीने आपण गेलो तर आपण महाकारण देहात तुर्यावस्थेत जाऊ शकतो. हे लक्षात घ्यायचं. आणखीन पंचकोशांचा निराश करायचा. आता पुढे जो विचार आहे परत शून्याचा थोडासा आहे. शून्याचा आपण विचार केलेला आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम हा एक इथे 25व्या याच्यात विचार थोडासा केलेला आहे. जे श्रुती सांगतायत, जे हे ग्रंथ सांगतायत, त्यांच्यावरती परिपूर्ण जर का श्रद्धा असली तर आपण त्यांच्या सांगण्याप्रमाणे विचार करू शकतो. आणि असा विचार केला तर ज्ञान दूर नसतं. पण जर का तिथे संशय असला, थोडी जरी शंका असली, तरी त्या शंकेसह आपण जर का विचार करायला लागलो तर तो कन्क्लुसिव्ह होत नाही, त्याच्यात उणीव राहते. आणि जोपर्यंत उणीव आहे तोपर्यंत आपल्याला तो अनुभव येऊ शकत नाही. आत्मानुभव त्रिपुटीजन्य नाहीये. आत्मानुभव पूर्णपणे एकमेव अद्वितीय असा आहे, स्वसंवेद्य आहे, हे लक्षात ठेवायचं. 27व्या ह्याच्यात म्हटलंय की आत्मा असा किंवा तसा अशा पद्धतीने सांगता येईल. इद्रुक ताद्रुक हे शब्द आहेत. असा
म्हणजे समोर जे आपल्याला दिसतंय, आपल्याला इंद्रियांनी जे कळतंय, त्याला आपण असं म्हणतो, म्हणजे जवळचं आहे. आणि तसं कुठचं तरी लांबचं जे आत्ता आपल्याला इंद्रियांनी कळत नाहीये, त्याला आपण ताद्रुप म्हणतो. तसं आहे ते. इथे समोर नाहीये, मला माहितीये, पण ज्याला आत्ता इथे माझ्या समोर अस्तित्व नाही ते ताद्रुक आहे, आणि जे माझ्या समोर आहे ते इद्रुक आहे. मग आत्मा असा आहे का? या चष्म्यासारखा आहे का? या ग्रंथासारखा आहे का? नाहीये, इद्रुक नाहीये. मग तसा आहे का? तसाही नाहीये, ताद्रुकही नाहीये. म्हणजे असा तसा या कुठच्याही गोष्टींच्या वरनं आत्म्याचं आपल्याला ज्ञान होऊ शकत नाही, अशा पद्धतीने इथे सांगितलं. आणि पुन्हा तो स्वयंसिद्ध हा शब्द वापरलाय की विषय किंवा जाणणारा विषय ह्या सगळ्यांपासून तो वेगळा आहे, आणि तो जो आहे तर तो एकमेव अद्वितीय आहे. आता इथे मी मगाशी जे म्हटलं की याच्यात पण एक तर्क परंपरा सांगितलेली आहे, तर्कावरनं येत नाही आत्मज्ञान म्हटलं ना. पण तर्क जो सांगितलेला आहे त्याच्यात प्रतिज्ञा जी आहे त्याच्यात प्रतिज्ञा आत्मा स्वयंप्रकाश आहे अशीच आहे. कसं सिद्ध केलाय ते? हेतू काय आहे? तर तो वृत्तीज्ञानाने कळत नाही, प्रत्यक्ष आहे तो. म्हणून वृत्तीज्ञानाने कळणारं म्हणजे काय आहे? वृत्तीज्ञानाने म्हणजे आपल्याला जे इंद्रियांनी कळतं, तर तिथे आपली वृत्ती जाते, किंवा जे आतल्या आत आपल्याला स्मृती होते म्हणा, ते पण वृत्तीज्ञानच आहे. जिथे अंतःकरण वृत्ती काम करते त्याला वृत्तीज्ञान म्हणतात. आणि आत्मा असा अंतःकरण वृत्तीने कळत नाही, म्हणून तो वृत्तीज्ञानाने न कळणारा आहे, पण तरीही तो प्रत्यक्ष आहे. त्याला दृष्टांत काय आहे? सुख दुःख वगैरे संवेदना, हा दृष्टांत दिलाय. आणि उपनय म्हणजे म्हणून आत्मा तसाच आहे. आता एके ठिकाणी मी हे वाचलेलं आहे की आत्मा स्वयंप्रकाश आहे, सुखादी संवेदनांप्रमाणे पेक्षा सुद्धा आत्म्याच्या प्रमाणे, अशा पद्धतीने तिथे उपनय म्हटलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे. आणि आत्मा तसाच आहे, म्हणून निगमन म्हणजे शेवटचा परत कन्क्लुजन म्हणून आत्मा स्वयंप्रकाश आहे. हा जो आहे ह्याला पंचावयवी तर्क असं नाव आहे. प्रतिज्ञा म्हणजे आपल्याला सिद्ध करायची गोष्ट. हेतू म्हणजे कुठल्या कारणाने तुम्ही असं म्हणताय, कारण काय आहे ते. वृत्तीज्ञानाने कळत नाही, कुठेही तिथे वृत्ती पोचत नाही जे आपण स्वसंवेद्याचा अनुभव घेतला तो. मग त्याला दृष्टांत द्यायला लागतो काहीतरी, कशावरनं कशा पद्धतीने. पण ह्याला प्रत्यक्षात दृष्टांत नाही, कारण सुखादी संवेदना ज्या आहेत तर त्या आपल्याला कळतात फक्त. त्या दाखवता येतात का? त्या ज्याच्या त्याला कळतात, एवढंच याच्यातलं फक्त घ्यायचं. हा जो दृष्टांत आहे एकदेशी असतात दृष्टांत, तर त्यातला तो त्याचाच कळतो, बाकी कोणाला त्याचं कळत नाही, एवढा फक्त घ्यायचा. उपनय म्हणजे आत्मा ही ज्याचा त्यालाच कळतो, पण तो त्याच्याशी एकरूप होऊन कळतो, आणि म्हणून हा उपनयचा अर्थ आहे. आणखी निगमन म्हणजे म्हणून हे सिद्ध झालं, म्हणून आत्मा स्वयंप्रकाश आहे. अशा पद्धतीने तर्काचा उपयोग करायचा, पण कुतर्काचा उपयोग करायचा नाही. या आतापर्यंत आपण स्वसंवेद्याचाच जास्त विचार केलेला आहे याच्यात. म्हणजे 5 कोश, आणखीन 5 कोशांच्या पलीकडे जो आत्मा आहे त्याचा विचार आहे. 5 कोशांच्या पलीकडे असल्यामुळे त्याला वेगळेपणाने जाणता येत नाही, म्हणजे तो स्वसंवेद्य. यासाठी स्वसंवेद्यावरती त्यांनी एवढं भाष्य केलेलं आहे. आत्मा सत्य आहे, बाकी जग सत्य नाहीये. त्याचा बाध होतो. बाध होतो म्हणजे असून नसल्यासारखं असतं. असून नसल्यासारखं आहे म्हणजे दिसताय पण खरं नाहीये, ह्याचं ज्ञान आहे. कळताय पण खरं नाहीये, ते भ्रमज्ञान आहे. ते हे जेव्हा कळतं तर त्यावेळेस आत्म्याचं सत्यत्व हे जास्त आपल्या ठसतं. आत्म्याचा कधीही बाध होत नाही, बाधराहित्य असं त्याला म्हणतात. जे मायेचे पदार्थ आहेत त्या सगळ्यांचा बाध होऊ शकतो. ते सगळे नाशिवंत आहेत, बदलणारे आहेत, अचेतन आहेत. पण आत्मा एकटा असा आहे की जो कायम आहे, जो चेतन आहे, ज्याचा कधीही बाध होत नाही.
तो सगळ्याचा साक्षी आहे. म्हणून आत्मा सत्य आहे हे लक्षात घ्यायचं. यामुळे परत एकदा म्हटलेलं आहे की बात करणाऱ्या जे कोश आहेत तर त्यांचा सगळ्याचा बात केला की जे उरतं ते आत्मतत्व. हे 5 कोश जे आहेत त्यातले 4 कोश आहेत ते बहिर्मुख आहेत. आनंदमय कोश जो आहे तो थोडा अंतर्मुख आहे. कारण त्याचा अनुभव आपल्याला माहिती आहे की जेव्हा लीन होतं अंतःकरण वृत्ती त्यावेळी त्याचा अनुभव येतो आपल्याला, म्हणून तो अंतर्मुख आहे. आणि बाकीचे कोश बाहेर बघणारेच आहेत. म्हणून आनंदमय कोशाच्या म्हणजे झोपेच्या सुखाचा विचार केला, ह्या प्रमोदाच्या सुखाचा विचार केला तर त्या सुखावरती केंद्रित करून आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. 5 कोशांचा उपाधींचा पूर्ण जर का आपण बात करू शकलो तर आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. सगळ्याचा बात झाल्यानंतर जे उरतं ते आत्मतत्व आहे. सूर्य झाकलेला आहे ढगांनी. सूर्य नाहीच आहे का? आहे सूर्य. वाऱ्याने जेव्हा ढग जातात तेव्हा सूर्य तिथे आयता आहे, तो आणायला लागत नाही, तो तिथे आहेच. केवळ आवरण गेलं की तो कळतो. आणि ते आवरणाचं ज्ञान सुद्धा, ढगांचं ज्ञान सुद्धा सूर्याच्याच प्रकाशात आपल्याला होत होतं. तसं ह्या सगळ्या नामरूपांच्या मुळे जे झाकलं गेलेलं आहे, आत्मतत्व जे झाकलं गेलं, या 5 कोशांच्या मुळे जे झाकलं गेलंय, त्या 5 कोशांचा प्रकाशक पण तोच आहे. ते ज्यावेळी आपण बाजूला करतो त्यावेळी आत्मा प्रकटच असतो आणि त्याचा आपल्याला तिथे अनुभव येऊ शकतो, असं याच्यात पूर्णपणे सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी अखंड निधिध्यासन करायला लागतं. अशा रीतीने ब्रह्म सत्य आहे, आणखीन बाकीचं सगळं जे आहे ते मिथ्या आहे. इथे आपण 34 पर्यंत पोचतोय. पुढल्या वेळे म्हणजे उद्या उरलेले घेऊया. कुठल्या प्रकरण नाही, एक मिनिट, मला वाटतं संपवूया आता आपण हे प्रकरण. पुढे म्हटलं की ब्रह्म व्यापक आहे. व्यापक आहे म्हणजे त्याला मर्यादा नाही, स्थळांनी मर्यादा नाहीये, काळाने मर्यादा नाहीये, देशांनी मर्यादा नाहीये, म्हणजे पदार्थांनी मर्यादा नाही. देश, काल आणि वस्तू परिच्छेद असे 3 परिच्छेद. परिच्छेद म्हणजे मर्यादा, तुकडा असे केलेले. ब्रह्म अशा पद्धतीने मर्यादित नाही. देशांनी नाही म्हणजे तिन्ही काळात ते आहे, जगाच्या तिन्ही अवस्थात ते आहे. आणखीन देश म्हणजे अमुक ठिकाणी आहे. आता हा ग्रंथ हा एवढ्याच भागात आहे, त्याच्या पलीकडे तो नाहीये, म्हणजे हा देशांनी मर्यादित आहे, वस्तूंनी मर्यादित आहे, त्याला एवढाच फक्त आहे, आणखीन नाही. ह्या देशात आहे म्हणजे ह्या टेबलावरतीच आहे. अशा यांनी आपण देश, काल, मर्यादा हे सगळं म्हणतो. ब्रह्माला असं काहीही नाही, त्याला अंत होत नाहीये आणि त्याची उपाधी सापेक्ष तो आहे. उपाधीचा विचार आपल्याला उद्याच केला पाहिजे, त्याला काही इलाज नाही. आता थांबते मी इथे, कारण तो जरा वेळ लागणारा विचार आहे. 36 पर्यंत आपलं झालेलं आहे, 35 पर्यंत. याच्यानंतर जर का आता कोणाला काही शंका असल्या तर विचारू शकता. मावशी, शशांक बोलतोय. हा बोल. मावशी, तुम्ही मगाशी म्हणालात की अनुभव हा म्हणजे ब्रह्माचा अनुभव घेण्याचा विषय आहे, आणि म्हणजे कोणी जर सांगत असेल की मी ब्रह्माचा अनुभव घेतला तर तो खोटं बोलतोय. तर आपण जेव्हा विवेकानंदांची गोष्ट ऐकतो तेव्हा रामकृष्ण महाराज परमहंस त्यांना म्हणतात की हो, मी देव पाहिलाय. तर मग ते काय सांगतात आहे विवेकानंदांना? त्यांनी
काली मातेचं दर्शन घेतलं होतं. बरोबर. सगुण स्वरूप आणि म्हणजे सगुण दर्शन होणं आणि शक्य आहे असं. हो 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 हो, उपास्य दैवताचं दर्शन निश्चित शक्य आहे. भाव बळे अच्छा. आकळे एरवी नाकळे, जोपर्यंत भाव आहे तोपर्यंत दर्शन होतं. पण ते दर्शन पण द्वैतात आहे असं. हो, त्यामुळे जे जे दिसतं ते ते नाशिवंत आहे. आणि म्हणूनच मगाशी सांगितलं ना की जसं ऐकू येणं म्हणा, चव येणं, हे असे अतिंद्रिय अनुभव आहेत किंवा दर्शनं होतात. ती दर्शनं जी आहेत ती आराध्य दैवतांची होतात, संतांची होतात. भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत तशी दर्शनं होऊ शकतात. अनेकांना झालेली आहेत आणि होतात. पण बरोबर. ती म्हणजे आत्मानुभव नाहीये. आणि त्यामुळे ती झाली म्हणून मला मी ग्रेट अशा पद्धतीने जर का आपण गेलो तर तिथे अभिमान येतो आणि त्या अभिमानामुळे आपण खाली जातो. ते केवळ योग्य मार्ग आहे आपला, एवढं ईश्वरांनी शाबासकी दिली, अशा पद्धतीने त्याचं घ्यायचं, नमस्कार करायचा आणि तिथल्या तिथे बाजूला ठेवायचं तो विचार. बरोबर. ठीक आहे. थोडं बोलायचं होतं. वसंत नामदोशी. हा बोला. माझं थोडं एक मत असं झालं आहे की हा अत्यंत अवघड विषय आहे. याच्यापेक्षा आणखीन सोपा करून सांगणं हे अशक्य आहे. आभारी आहे. म्हणजे इथे प्रश्न नव्हता, अभिप्राय होतात. पांडुरंग हरी. पुढे काय? नमस्कार, मी गीता बोलते. हा, हे आपण अद्वैताचा विचार करतोय, द्वैताचा नाही विचार करत, ह्याचा अर्थ राईट? द्वैताच्या माध्यमातून अद्वैताचा. कारण विचार म्हटला ना की तिथे द्वैत आलंच. ओके. म्हणजे शब्दांच्या पलीकडलं जाण्याला शब्दच लागतात ना. पण आता मगाशी ते म्हणले की काय, मी किंवा तुम्ही पण म्हणलात की उपास्य देवतेचा किंवा असा जेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो किंवा कोणाला होतो तर ते बाजूला ठेवायचं असं. हा, पण मग तो बरोबर. आणि पण म्हणजे मग ते ईश्वरी सत्तेतलं येतं का? ते ईश्वरी सत्तेतलं का सगळं? ईश्वरी सत्तेतलं आहे. पण म्हणजे ते तो जेव्हा आपल्याला अनुभव येतो तर तो म्हणजे ईश्वराचा, ब्रह्माचा नाही. ईश्वराचा सुद्धा प्रत्यक्ष ईश्वर हे तत्व आहे, पण त्याच्या कुठल्या तरी रूपाचा अनुभव येतो असं आपण म्हणतो. आणि ते जे आहे आता, ईश्वर मुळात माईक आहे की नाही? हो. अज्ञान रूप आहे, माईक आहे. मग त्याचा अनुभव कुठच्याही पद्धतीने आला तरी तो माईकच आहे की नाही? बरोबर. बरं, अनुभव येतो याचा अर्थ मला काहीतरी दिसतं, म्हणजे द्वैत आलं की नाही? मग जिथे द्वैत आहे तिथे माया आहे, तिथे अज्ञान आहे. मग ते कसं काय आपल्याला चालेल? म्हणून ब्रह्माचा अनुभव प्रत्यक्ष जो म्हटला जातो तो त्याच्याशी एकरूप होऊन आहे. त्यामुळे त्याचा वेगळेपणाने अनुभव नाही. पण जे जे वेगळेपणाने आपल्याला कळतं ते कितीही चांगलं असलं तरी देखील शेवटी ते माहिती आहे. म्हणजे विठ्ठल विठ्ठल नाही. किंवा म्हणजे विठ्ठल विठ्ठल किंवा असं जे काय म्हणतात, म्हणजे बरोबर आहे नाम आणि रूप, पण म्हणजे त्याचा सगळ्याचा बाद करायचा. बाद असा नाही करायचा आहे. काय आहे, आपल्याला होडी लागते की आणखीन नाही? एक विचारू का? आपल्याला नदी पार करायला होडी लागते.
हो. आणि ती होडी जी आहे तर ती आपण नंतर बरोबर घेऊन जातो का नाही. पलीकडल्या काठावर गेल्यावर? हम्म. नाही. तसं नामरूप आहे. हम्म. तो त्याला संवादी भ्रम असं नाव आहे दुसरं शास्त्रात. पुढे द्वैत विवेकात येईल ते. संवादी हम्म. भ्रम म्हणजे तो भ्रमच आहे हे बरोबर आहे, पण ते हम्म. आपल्याला पलीकडे न्यायला मदत करतं. आणखीन जोपर्यंत आपण अज्ञानात आहोत तर तोपर्यंत देवाला सत्यत्व आहे, म्हणजे तो सत्य आहे, तो ब्रह्म आहे, अशा पद्धतीने त्याची उपासना करायची. म्हणजे त्याच्यामध्ये जरी ते काय म्हणूया त्याला नामरूप असलं हम्म. तरी देखील त्याच्या मागे ब्रह्मतत्व आहे, त्या ब्रह्मतत्वावरती नजर ठेवून उपासना करायची. आणि म्हणून आपल्या ह्याच्यात अगदी कुदळीपासून प्रत्येकाला ब्रह्म मानून उपासना केली. अच्छा. तर म्हणजे तो भाव ठेवायचा की ते भाव आहे, ब्रह्म त्याच्याशिवाय नाही. नाही. हा म्हणजे ते हे परब्रह्म विटेवरी, हाच पद्धत आहे. हम्म. विठ्ठल हम्म. वीचा केला ठोबा म्हणून नामे विठोबा, म्हणजे ज्ञानाचा पुतळा आहे तो. अच्छा. आणि लक्षात आहे. म्हणजे भ्रम आहे. हे बघ, भ्रम असला तरी कुठपर्यंत ज्ञान झाल्यावर भ्रम आहे, तोपर्यंत भ्रम नाहीये, एवढं लक्षात घ्यायचं. अच्छा. पण म्हणजे ती बेसलाईन ठेवायची ना, पण की हे ब्रह्मा. बेसलाईन म्हणजे तो ब्रह्मरूप आहे हे ठेवायचं. मी पण ब्रह्मरूप आहे हे मनात ठेवायचं, पण तो हा आपल्याला अनुभव नसतो, तो दृढ झालेला हा नाही. हा हा. अच्छा तर अच्छा. त्यामुळे आपण हे सगळं अज्ञानातलंच चाललंय, म्हणून त्याला तोपर्यंत सत्यत्व आहे. ज्या वेळे आपलं अच्छा. ते ज्ञान दृढ होईल, अपरिवर्तनीय होईल, मी ब्रह्म आहे, हम्म. त्यावेळे त्याला काय म्हणूया तो भ्रमरूप होईल. पण तरी हम्म. देखील समर्थ म्हणतात की जयाच्या कृपे ज्ञान झाले, जयाच्या कृपे महत्व वाढिले, त्याचे हम्म. महत्व रक्षिले तरी थोर उपकार की. हम्म. म्हणजे ज्याच्या कृपेने मला झालं तर त्याचं मी हम्म. महत्व नको ठेवायला? मी काय हम्म. उपकार करते का हा? हम्म. नाही. म्हणून सगुण हम्म. रक्षित जावे म्हणून ते म्हणतात. हा. अच्छा. आलं लक्षात. थँक्यू. काय म्हणताय वसंतराव? एक प्रश्न विचारू का? हा. आपल्याला असं म्हणजे आता सांगितलं होतं की द्वैतामध्ये ब्रह्मतत्वाचा अनुभव येऊ शकत नाही, कारण मी हम्म आणि तो असा वेगळा असल्यामुळे. हम्म आणि जेव्हा ब्रह्म म्हणजे एकरूप होतो तेव्हा तिथं मन काही शिल्लकच नसतं कोणी. हम्म आता ही स्थिती तर आपल्याला कधी अनुभवाला येत नाही, हम्म त्यामुळे असंभावना तत्वाचा विचार हे होतो का, प्रवेश होतो का? बरोबर आहे. असंभावना हे जे आहे ते याच्यातनं निर्माण होतं का, किंवा ह्याच्यातून मला निर्माण त्या होत. स्थितीला मी कधी जातच नाही कधी, असा विषय होतो. बरोबर आहे. त्यामुळेच संभावना येते की मला प्रत्यक्ष अनुभव नाही, मग ते खरं असेल कसं? श्रुती सांगतात ते खरं कशावरनं? असा प्रमाणाची असंभावना आणि प्रमेयाची असंभावना दोन्ही तिथे निर्माण होतात. हो. म्हणून त्याला श्रवण आणि मनन हे त्याला उपाय दिलेले आहेत. उपाधी. आणि श्रद्धा पाहिजेत, श्रद्धेशिवाय उपयोग नाहीये काही. हो, नमस्कार. मी प्रतिभा बोलते. हा. मला एक असं वाटत होतं की ब्रह्म हे आपण वृत्तीज्ञानाने जाणू शकत नाही, हम्म पण मग ब्रह्माकार असा शब्द कसा वापरतात? कारण जर वृत्तीज्ञानाने जाणू शकत नाही तर ते ब्रह्माला काय म्हणजे काहीच नाहीये, तर ते ब्रह्माकार कसं होईल? ब्रह्माकार होणं म्हणजे तिथे कॉन्सन्ट्रेट करणं. सोहम जेव्हा आपण करतो तर सहाकार वृत्ती होणं. सहा शब्द ब्रह्म ह्या अर्थी आहे. त्या तिथे आपली वृत्ती पूर्ण कॉन्सन्ट्रेट होणं त्या ब्रह्मावरती. ब्रह्माचं स्वरूप आपल्याला माहिती, तिथे पूर्ण एकाग्रता होणं. आणि त्या एकाग्रता झाल्यानंतर अहम जातो गुरुकृपेत. तिथे ब्रह्माकार म्हणजे व्यापक नाही होत. तिथे त्या सहा ती जी संकल्पना आहे ब्रह्माची त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन होतं. सहा वरती कॉन्सन्ट्रेशन अत्यंत सूक्ष्म होते बुद्धिवृत्ती. म्हणजे नुसतं सहा आणि काही समजत नाही. जसं घट म्हणजे घट काहीतरी समजतो, त्याच्यावरती बुद्धी वृत्ती व्याप्त होते, तसं इथे मला काही तसं काही समजायला नाही काही होणार, काही नाहीये. नाही होणार.
फक्त तरी सोहम करता करता अहम नाहीसा होतो, मग सहा पण नाहीसा होतो, अंतःकरणातून अंतःकरण नाहीसं होतं. तिथे काय कसलं ज्ञान होणार? म्हणजे सारखं सहावर बुद्धी सूक्ष्म करीत राहिल्यावर त्यालाच दया येऊन तो समोर येतो, असं त्याचा अर्थ आहे का? गुरुकृपा पाहिजे तिथे, त्याच्याशिवाय होत नाही ते. म्हणजे सहा आपलं अहम, नुसतं सहा नाही, सहा अहम लागतं ठेवायला, मग पुढली प्रोसेस आपोआप होणार म्हणजे आपलं गुरुकृपेने. काम नुसतं तिथे आदळणे विचाराने. विचाराने खात्री, मनाची पूर्ण बुद्धीची निश्चय होणं की हो मी ब्रह्म आहे. आणि मग सोहम किंवा नाम त्याच निश्चयाने जे दैवत आहे तेही ब्रह्म आहे, ह्या पद्धतीने नाम घेणं आणि त्याच्यावरती केवळ कॉन्सन्ट्रेट करणं किंवा सोहमवरती कॉन्सन्ट्रेट करणं, एवढं आपलं काम आहे. पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन तिथे जर का आपलं झालं तर पुढलं जे होणार ते गुरुकृपेने होणार. तिथे ते गुरुकृपेचं काम आहे आणि त्याच्याशिवाय आपण पलीकडे जाऊ शकत नाही त्या उंबरठ्यावर. आणि गुरुकृपा म्हणजे आपण जिथे असू तिथे कोणी असेल नसेल ते होऊ शकतं. नाही, आपल्याला सद्गुरूंनी जे साधना दिलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला साधना करायला लागते. आणखीन श्री गुरूंची कृपा आपल्या बरोबर अखंड असते. तिथे समोर कोणीही काही गरज नाहीये, कारण श्री गुरु प्रत्यक्ष ब्रह्म आहे आणि ब्रह्म व्यापून आहे. या हे विचार म्हणजे अनाकलनीय आहे म्हणा तुम्ही, पण ह्या पद्धतीने ते होतं. ती श्रद्धा पाहिजे 100%. श्रद्धा अर्थातच ब्रह्म मी आहे ही श्रद्धा पाहिजे. श्री गुरु सांगतायत ते सत्य आहे, वेद सांगतायत ते सत्य आहे, शास्त्र सांगतायत ते सत्य आहे, ही श्रद्धा पाहिजे. आणि श्रद्धा म्हणजे अढळ विश्वास आहे. श्रद्धेचा अर्थच आहे तो. थँक्यू. नमस्कार. बोला. मी संजीवनी बोलतेय पुण्याहून. ताई, मला असं विचारायचं होतं की मग सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारी ही जी समर्थांची ओवी आहे ती याला पूर्णतः लागू पडते ना? असंच आहे ना? थोडस पूर्णतः कारण आपण सगुणातूनच सगळं जातो ना. हो ना, सगळं हे विवेचन आपलं ऐकलं आणि असं वाटलं की ही अगदी परफेक्ट इथं लागू होते की होय, त्याची उपासना करता करता आपल्याला ब्रह्मांड काय म्हणतात की भेदून ते पलीकडे जायचंय आपल्याला अगदी बरोबर पहिल्यापासून. आहे. हीच माझी शंका होती, म्हणून मी धन्यवाद ताई. उर्वरित शंका आपण व्हॉट्सअप ग्रुपवर घेऊया का? आज थांबूया. आता ऍडमिन जे म्हणेल त्याप्रमाणे असतं ना. प्रियांका आहे? हो आहे. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया संमोह जो वाढला अज्ञानांधजनासी मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत दुजे भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.